एक ध्येयानं झपाटलेला, समाजाचं ऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर असलेला, माणुसकीचा झरा हृदयात अखंड खळाळत ठेवणारा, सुशील संस्कारी मातापिता शकुंतलाबेन आणि श्री भिकुलाल दोशी यांचा गौरव असलेला हा सुपुत्र श्री प्रसादभाई. त्यांच्या अचानक अकाली झालेल्या मृत्यूनं फक्त त्यांच्या परिवाराचंच नाही तर पूर्ण समाजाचं, महावीर आरोग्य सेवा संघाचं, हजारो व्यक्तींचं आशास्थान, प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान याचं नुकसान झालेलं आहे. हा धक्का पचवणं अत्यंत अवघड, ही पोकळी भरून काढणं केवळ अशक्य. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची ओळख, त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. पापा कहते थे बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ. श्री प्रसादभाई भिकुलाल दोशी यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1964 रोजी कोल्हापूर इथं झाला. शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण निपाणी इथंच पूर्ण झालं. लहानपणापासूनच प्रत्येक परीक्षा प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होत CA सारखी त्या काळी अत्यंत अवघड मानली जाणारी परीक्षासुद्धा त्यांनी सहज पार पाडली. त्यानंतर CS आणि LLBची पदवीही संपादन करून शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यशाची शिखरं पादाक्रांत केली. आपल्या अचाट बुद्धी सामर्थ्यानं, दुर्दम्य आत्मविश्वासानं आणि मनात पाहिलेल्या सुंदर स्वप्नांच्या ध्यासानं आपल्या फक्त 5 सहकाऱ्यांसमवेत थेट दुबईमध्ये युनिपॅक कंटेनर्स अँड कार्टून्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. निर्मळ हेतू, सचोटी आणि परिश्रम यातूनच ही कंपनी सर्वांगानं बहरत गेली आणि मग छोट्या बीजाचं रूपांतर एका महाकाय वटवृक्षात झालं. शेकडो कर्मचारी देखील वर्क इज वर्शिप मानून इथं काम करत असून आज या कंपनीचा विस्तार तब्बल 18 देशांमध्ये पसरलेला आहे. आपली ही उत्तुंग कामगिरी आम्हा सर्वांनाच सतत प्रेरणादायी बनून राहील. लक्ष्मीचा वरदहस्त लाभूनही आपण त्या पुण्यलक्ष्मीचा भरघोस विनियोग धर्म आराधनेसाठी उपयुक्त अशा गोष्टींसाठी केला. समाजातील गरजू लोकांना त्यांचं दुःख आपलं मानून त्यांना निर्मळ मनानं मदत केली. देश सोडला तरी देशबांधव आणि जन्मभूमी यांचा आपण कदापिही विसर पडू दिला नाही. निपाणीसारख्या छोट्याशा गावाला थेट जगाच्या नकाशापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न आपण केवळ पाहिलंच नाही तर ते प्रत्यक्षात साकार करून दाखवलं. दुबईमध्ये देखील आपण विविध सामाजिक संस्थांमध्ये आपल्या कार्याची छाप सोडली आहे. जितोसारख्या जगप्रसिद्ध सामाजिक संस्थेतही आपण सक्रिय आणि भरीव कामगिरी केली आहे. गोरगरीबांना घालुनिया पोटी पुसुनिया आसू घास देई ओठी.
ऐसा पुण्यवान ऐसा धरी मोक्ष पंथ तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा संत. आपल्या आयुष्यात आपण केलेली सर्वात मोलाची कामगिरी म्हणजे जनकल्याणासाठी आपण सुरू केलेला महावीर आरोग्य सेवा या नावानं अल्पावधीतच नावारूपाला आलेला दवाखाना. अत्यल्प नाममात्र शुल्क घेऊन दिली जात असलेली रुग्णसेवा हा आजच्या महागाईच्या काळातला चमत्कारच मानावा लागेल. आपल्यासारखे धुरंदर व्यक्तिमत्व संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत असेल, आंतरिक तळमळीनं रुग्णसेवेच्या खडतर व्रतानं भारलेलं असेल, तर यश स्वतःहून आपल्या चरणी आलं नसतं तर नवलच. नामवंत ख्यातनाम डॉक्टर्सनी अनेक क्षेत्रातील अग्रणींनी भेट देऊन आपल्या या कार्याची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे. आपल्या सत्कार्याची निरपेक्ष निखालस सेवेची दखल घेऊन आपणास दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र भूषण 2019 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सुवर्णाक्षरांनी कोरण्यासारखा ऐतिहासिक प्रसंग होता. आपल्या परिवाराबरोबरच मास्क परिवार आणि जनसामान्याचाही ऊर अभिमानानं भरून आला. लॉकडाऊनच्या काळात आपल्या सहकार्यानं जी अविरत सेवा गरजूंना पुरवली गेली त्याला तर तोडच नाही. ज्यावेळी मदतीचे सर्व रस्ते बंद झाले होते त्यावेळी आपल्या मदतीचा राजमार्ग अखंड सुरू होता. हजारो मास्क, हजारो सॅनिटायझर बॉटल्स, आर्सेनिक अल्बमसारखी औषधं यांचं वितरण, खेडोपाडी जाऊन हेल्थ चेकअप करणे, अन्नदान आणि रुग्णांची ने-आण करणे, ट्रीटमेंट करणे, अशा जीवाची बाजी लावून केलेल्या सेवा ही तर आपल्या प्रेरणेचीच पावती होती. आणि याचसाठी आपलं नेतृत्व केवळ शब्दातीत. एक माणूस म्हणूनही आपण उत्तम आयुष्य जगलात. आपल्या परिवारासाठी, मास्क ग्रुपसाठी, छोट्यातल्या छोट्या सामान्य माणसासाठीही आपल्या हृदयातला प्रेमाचा झरा ओसंडून वाहत होता. आपल्या दातृत्वाचा ओघ अखंड बरसत होता. हा पुण्याचा संचय इतका वाढत गेला की देवालाही या पुण्यात्म्याच्या सहवासाची ओढ लागली असावी. निमित्त मात्र आजाराचं कारण दाखवून आम्हा सर्वांना दुःखात लोटून देवानं या अद्भुत व्यक्तिमत्वाला आपल्या चरणी बोलवून घेतला आहे. कसा सोसावा हा आघात? कसा करावा पुढील प्रवास? कोण दाखवणार आम्हाला मार्ग? पण तुमचे शब्द अजूनही कानी पडतात. शर्यत अजून संपलेली नाही. कठीण समयी स्वतःला सावरा. पराभवानं खचू नका. प्रयत्न सोडू नका. आमच्या दुःखी अंतःकरणावर हळूवार फुंकर घालणारे हे शब्द, निशब्द काळोख्या रात्री दीपस्तंभाप्रमाणे आधार देणारे हे शब्द आमच्यासाठी आयुष्याची पुंजी बनून राहतील. आम्हाला पुढे पुढे नेत राहतील. आपण लावलेलं हे रोप भविष्यात विशाल वटवृक्ष होईल हा विश्वास आज आम्ही तुम्हास देत आहोत. हीच आमची आपणास खरी श्रद्धांजली ठरेल. ईश्वर आपल्या दिव्य आत्म्यास सद्गती देवो, हीच अंतःकरणापासून प्रार्थना. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरी
अखेरचा हा